नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड ॲपलपासून तयार केलेलं सॉफ्ट आणि क्रीमी असं आईस्क्रीम घरच्या घरी कसं बनवायचं आणि त्याचबरोबर या आईस्क्रीमचा वापर करून आपण मँगो मस्तानी घरच्या घरी कशी बनवायची तेही अगदी सोप्या पद्धतीनं या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हे मँगो मस्तानी आणि व्हॅनिला फ्लेवरचं जे आईस्क्रीम आहे ते खूप छान असं सोप्या पद्धतीने घरच्या घरीच बनवलेलं आहे. चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. सर्वात आधी आपण व्हॅनिला फ्लेवरचं आईस्क्रीम बनवणार आहोत. त्यासाठी मी इथे अर्धा लिटर एवढं दूध घेतलेलं आहे. हे दूध मी उकळून थंड केलेलं होतं. तेच पुन्हा एकदा अशा प्रकारच्या पसरट पॅनमध्ये उकळायला ठेवायचं आहे. दुधाला उकळी येते तोवर आपण अर्ध्या वाटीत दुधात 2 ते 3 चमचे कस्टर्ड पावडर घ्यायची आहे. ही कस्टर्ड पावडर जी आहे ती व्हॅनिला फ्लेवरची मी इथे आणलेली होती आणि या पावडरचे आपण आईस्क्रीम बनवणार आहोत. अगदी 2 ते 3च चमचे घ्यायची आहे. हे पहा, अशा पद्धतीचा हा बॉक्स होता कस्टर्ड पावडरचा. अशा पद्धतीचा बॉक्स मी इथे आणलेला होता. ही पावडर जी आहे ती अर्धी वाटी दुधामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायची आहे. थोडीसुद्धा याची गाठ नाही राहिली पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करायची आहे. आता पॅनमधल्या दुधाला उकळी देखील यायला सुरुवात झालेली आहे. याच दुधामध्ये आपण अर्धी वाटी एवढी साखर घालून घेऊयात. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम इथे लोच ठेवायची आहे. साखर छान विरघळवून घ्यायची आहे. 4 ते 5 मिनिट दूध असंच लो फ्लेमवरती उकळून द्यायचं. त्याच्यानंतर आपण कस्टर्ड पावडर मिक्स केलेलं जे दूध होतं ते यामध्ये घालून घ्यायचं आणि त्यानंतर पुन्हा एकदा चमच्याने याला पटपट असं फिरवून घ्यायचं. म्हणजे याच्यामध्ये गाठी तयार होत नाहीत आणि दूध जे आहे ते थोडंसं दाटसर व्हायला सुरुवात होते. तुम्ही जर या चमच्याने हलवलं नाहीत तर एकाच ठिकाणी याचा गोळा तयार होईल आणि आईस्क्रीम व्यवस्थित होणार नाही. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. गॅस बंद करू नका आणि अशा पद्धतीने पटपट चमच्याने या मिश्रणाला हलवून घ्यायचं आहे. 1-2 मिनिट लो फ्लेमवरती मी हे मिश्रण असंच ठेवलं होतं. आता गॅसची फ्लेम बंद करून घेऊया. 2 ते 3 मिनिट अशा प्रकारे हे मिश्रण मी इथे लो फ्लेमवरती ठेवून अशा कन्सिस्टन्सीचं करून घेतलेलं होतं. त्यानंतर गॅसची फ्लेम आपण आता बंद करायची आहे आणि हे मिश्रण जे आहे ते असंच या कढईमध्ये थोडंसं थंड होऊन द्यायला ठेवायचं आहे. मिश्रण जे आहे ते पटकन थंड व्हावं यासाठी मी इथे एका बाउलमध्ये हे काढून घेत आहे. म्हणजे हे मिश्रण पटकन थंड होईल. कारण थंड झाल्यानंतर आपण हे मिश्रण जे आहे ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन फिरवून घेणार आहोत. हे पहा, हे खूप गरम आहे. याची वाफ पूर्णपणे जाऊन द्यायची आहे. हे पहा, याच्यातली वाफ आता थोड्या वेळाने पूर्णपणे निघून गेलेली आहे. हे आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात. सगळं मिश्रण मी एका वेळी घेत आहे. आता यामध्ये ही अमूलची जी फ्रेश क्रीम असते ती क्रीम मी इथे आणलेली होती. ही पूर्ण बॉक्स जो आहे तो 250 mlचा आहे. हा पूर्ण एक 250 mlचा बॉक्स मी इथे घेणार आहे. एवढ्या मिश्रणासाठी अमूलची फ्रेश क्रीम घेतल्यामुळं आईस्क्रीम सॉफ्ट असं होतं. त्यामध्ये बर्फ तयार होत नाही. त्यासाठी मी इथे ही फ्रेश क्रीम वापरलेली आहे. आईस्क्रीम छान असं सॉफ्ट होतं. त्यासाठी इथे फ्रेश क्रीम घेतलेली आहे. थोडासा येलो कलर घातलेला आहे. ऑप्शनल आहे. तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही घातलात ना तरीही चालेल. आता 2 ते 3 वेळा मिक्सरवर छान असं फिरवून घ्यायचं. तुम्ही इथे बघू शकता. मिक्सरला फिरवल्यानंतर या मिश्रणाला अशा प्रकारे बबल्स आले पाहिजेत तर आईस्क्रीम छान सेट होते. आता एक एअरटाईट कंटेनर घ्यायचं. इथे माझ्याकडे रिकामाच एक आईस्क्रीमचा डबा होता अशा प्रकारचा, तोच मी इथे घेतलेला आहे. त्यामध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं. अशा प्रकारे आता याला झाकण लावून फ्रीजरला 7 ते 8 तास किंवा रात्रभर ठेवून द्या. म्हणजे आईस्क्रीम छान सेट होईल. हे पहा, 7 ते 8 तास झालेले आहेत. आपण आईस्क्रीम चेक करूया. तुम्ही बघू शकता आईस्क्रीम खूप छान असं सेट झालेलं आहे. जर 7 ते 8 तासानंतर जरी आईस्क्रीम तुमचं सॉफ्ट नाही झालं, आईस्क्रीम खाताना असं बर्फ लागत असेल तर ते सगळं मिश्रण पुन्हा एकदा मिक्सरच्या भांड्यात घ्या. 2 ते 3 वेळा फिरवून घ्या आणि पुन्हा एकदा आईस्क्रीम सेट करायला 5 ते 6 तासांसाठी फ्रीजरला ठेवून द्या. म्हणजे अशा प्रकारचं छान असं सॉफ्ट आणि क्रीमी आईस्क्रीम तुम्हाला भेटेल. हे पहा,
अशा प्रकारे खूप छान सॉफ्ट आणि क्रीमी असा आईस्क्रीम इथे तयार झालेला आहे. सगळ्यांना आवडेल असं हे आईस्क्रीम घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये तुम्ही केव्हाही पाहिजे तेव्हा बनवून खाऊ शकता. आता याच आईस्क्रीमचा वापर करून आपण मँगो मस्तानी कशी बनवायची ते पाहणार आहोत. हे आईस्क्रीम सर्व करण्याआधी तुम्ही काजू बदामचे तुकडे किंवा टूटी फ्रूटी टाकूनसुद्धा सर्व करू शकता. खूप छान सॉफ्ट आणि क्रीमी असा आईस्क्रीम इथे तयार झालेला आहे. हे पहा, अगदी सगळ्यांना आवडेल असं हे आईस्क्रीम घरच्या घरी अगदी कमी साहित्यामध्ये बनवलेलं आहे. अगदी मार्केटमध्ये भेटतं तशाच प्रकारचं हे आईस्क्रीम इथे आपलं तयार झालेलं आहे. आता हेच आईस्क्रीम वापरून आपण मँगो मस्तानी बनवूयात. त्यासाठी मी मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये मँगो पल्प म्हणजे आंब्याचा जो गर असतो तो इथे मी चिरून घेतलेला आहे. आता यामध्ये एक अर्धी वाटी साखर घालून घेणार आहोत. अर्धी वाटी किंवा तुम्हाला जास्त गोडा हवा असेल तर 2-3 चमचे तुम्ही अजून घेतले साखरेचे तरी चालतील. 1 ग्लास मी इथे उकळून गार केलेलं दूध घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपण जे कस्टर्ड पावडरचं आईस्क्रीम बनवलं व्हॅनिला फ्लेवरचं ते 1 स्कूप मी इथे घेत आहे. जास्त थंड जर तुम्हाला ही मस्तानी बनवायची असेल तर तुम्ही 2 ते 3 बर्फाचे क्यूब्ससुद्धा घेऊ शकता. इथे मी बर्फ अजिबात वापरलेला नाही आहे. आता मिक्सरवर ते 2 ते 3 वेळा फिरवून घ्यायचं आहे हे सगळं मिश्रण. एका ग्लासमध्ये हे सगळं मिश्रण काढून घेऊया. सुरुवातीला अर्धा ग्लास हे मिश्रण काढून घ्यायचं. अशा प्रकारे आता त्यामध्ये एक आईस्क्रीमचं स्कूप घालून घ्यायचं. हे पहा, अर्धा ग्लासमध्ये आईस्क्रीमचं स्कूप घातल्यानंतर पुन्हा एकदा तो ग्लास पूर्ण भरून घ्यायचा. वरती पुन्हा एकदा आईस्क्रीमचे 2 ते 3 स्कूप घालून घ्यायचे आणि सर्व करण्याआधी तुम्ही मँगो पल्प घेऊ शकता किंवा ड्रायफ्रूट्सनेही सर्व करू शकता. टूटी फ्रूटीसुद्धा घेऊ शकता. तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही इथे घेऊ शकता. अशा प्रकारे आपण बनवलेल्या व्हॅनिला फ्लेवरच्या आईस्क्रीमपासूनच मँगो मस्तानी देखील तयार झालेले आहे. मला एक कमेंट आली होती की ताई तुम्ही मँगो मस्तानी बनवा. तर ही रेसिपी मी बनवलेली आहे आणि तुम्हा सर्वांना कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. हे दोन्ही रेसिपी जर तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला एक लाईक आणि शेअर नक्की करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.